सध्या सोशल मीडिया म्हटलं की जो तो या सोशल मीडियाच्या अधीन गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत, पण चांगला परिणाम आपण त्याच्या स्वतःवर करून घ्यायचा की वाईट परिणाम हे देखील आपण ठरवायला हवं। पण आता सध्या प्रत्येक पालकांना काळजी लागलीये ती सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या या मुलांची। मुलं सोशल मीडियावर भरकटली गेली नाही पाहिजेत याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे आणि या संदर्भाचं महत्त्वपूर्ण आवाहन सहाय्यक उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलंय। मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे गरजेचे आहे। मुले सोशल मीडियावर भरकटू नयेत यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे। काही ग्लॅमर दुनिया पाहून घर सोडतात, पण याचा फटका त्यांना भविष्यामध्ये बसतो। पोलीस सतर्क असतातच, पण पालकांनीही सजग राहणे आवश्यक आहे। महिन्याला मुस्कान अभियान राबवतो, असे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी सांगितले। महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून गेल्या 4 वर्षात 13 लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे। तसेच गेल्या 5 महिन्यातच सुमारे 13,000 महिला बेपत्ता झाल्याचाही त्यांनी दावा केला। सोलापूर शहर जिल्ह्यातही बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज किमान 5 ते 10 जण बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे। यातील काही घटना पोलीस रेकॉर्डवर येत असून काही भीतीपोटी रेकॉर्डवर येत नसल्याचेही सांगण्यात आले। महिला आणि मुली बेपत्ता होणे ही एक गंभीर समस्या आहे। 18 वर्षांखाली मुली महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण थोडे कमी आहे, मात्र 18 वर्षांवरील मुली महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे। सातत्याने मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे महिला व मुलींच्या वागण्यामध्ये मोठा बदल झाला आहे। प्रेम प्रकरण, फसवणूक, कौटुंबिक वाद, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक यांसारख्या कारणांमुळे मुली बेपत्ता होत आहेत। जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 या 16 महिन्यांच्या काळात 117 अल्पवयीन मुली आणि 500हून अधिक महिला बेपत्ता झाल्या, असे एका अहवालात म्हटले आहे। मुली प्रेम प्रकरणातून घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत, असे अहवालात म्हटले आहे।